लहानपणी आई म्हणते तुला कळत नाही, लग्न झाल्यावर बायको म्हणते तुम्हाला काही समजत नाही. म्हातारपणात लेकरं म्हणतात शांत बसावं तुम्हाला काय कळतं. मग मी असं म्हणे तुला लहानपणी कळालं नाही, तरुणपणात कळालं नाही, म्हातारपणात कळालं नाही, तुला कळेल का नाही का तसाच निघून जाशील. महाराज म्हणतात कळेल ना. ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नरदेही, अरे मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही. बहीण रडते चोडी बांगडी अंतरली बाई, अन बायको रडते 3 दिवस दुसऱ्याच्या ठाई. 3 दगडाची चूल करून पाणी ठेवले लवलाही, या मढ्याले न्हावू घातलं कोठे भिजलं कोठे नाही. या मढ्याले न्हावू घातलं कोठे भिजलं कोठे नाही. बहीण रडते चोडी बांगडी अंतरली बाई. भाऊ मेला म्हणून बहीण रडतच नाही. दिवाळीला घ्यायला कोण येईन, माझ्या लेकरांना कपडे कोण आणीन, मला ओवाळणी कोण देईन हे म्हणूनच बहीण रडते. आणि बायको रडते 3 दिवस दुसऱ्याच्या ठाई. 3 दगडाची चूल करून पाणी ठेवले लवलाही, आणि या मढ्याले न्हावू घातलं कोठे भिजलं कोठे नाही. पुढून ओलं मागून कोरडं लोक म्हणतात उचला. बांबूची चौकट करुनी निजवले त्यास त्यावरुनी, बांधिले सबड दोरीनी तो पुन्हा न यावा म्हणून. मेल्यावर बांबून बांधतात ना. बांबूची चौकट करणी निजवले त्यास त्यावरुनी. प्रत्येक गावात मड बांधणारा एक स्पेशल माणूस असतो, त्याला सल्ले देणारे 2 असतात. त्या मड्याचा हात जर बाहेर पडला ते 2 जण असतात. हात दाब एवढा मोठा सप्ताहाला आपण वर्गणी दिली आणि करंट्यानं दाब त्याचा हातमध्ये. सुवर्ण महोत्सवी 50 वर्षात सप्ताह झाला, करंट्यानं रुपया दिला नाही आणि 2 टाइम फुकाचं जेवून गेला. लाज वाटली ना मला. एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे करोडो रुपये पडत असतील, तुमच्याकडे करोडो रुपयाची प्रॉपर्टी असेल, पण एवढ्या मोठ्या सप्त्यात दान तोच करतो ज्याची मागच्या जन्माची पुण्यही शिल्लक असते. हे सोपं नाहीये. असेल जयाची पूर्व पुण्याई, बहुत सुकृताची जोडी, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. या सगळ्या गोष्टींचा समन्वय साधला म्हणून एवढा मोठा सप्ताह या ठिकाणी साजरा होतोय. इतकं सोपं कार्य नाही ते, अजिबात नाही, बिलकुल नाही. यज्ञैर भगवान विष्णू असं रामायणामध्ये श्लोक आहे. यज्ञ प्रत्यक्ष भगवान विष्णूचं स्वरूप आहे. हा जो तुमचा यज्ञ हा नामयज्ञ आहे. आणि कलियुगात कलित केशव कीर्तनात कलियुगात नाम साधना श्रेष्ठ सांगितलेली आहे. हा तुमचा यज्ञ आहे. आणि पाऊस जरी पडत असला तर यज्ञात भवती पर्जन्य असं गीताकार वर्णन करतात. तुमचा यज्ञ सफल आहे. तुमच्या पंचक्रोशीचं हे परम भाग्य आहे की भगवान वरुण राजेची सुद्धा उपस्थिती तुमच्या या यज्ञामध्ये आहे. बांधिले सबड दोरीनी, टाईट बांधतात लोक का, तो पुन्हा न यावा म्हणून. किती जीवलग माणूस मरू द्या, कोणाला वाटतं ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी घरी यावी. आणि जर समजा ती मेलेली व्यक्ती दुसऱ्या दिवशी तुमच्या घरी आली, स्वागत कराल ना त्याचं? स्वागत नाही करोगे? काय गंमत आहे, काय वास्तविक जीवनातला आहे का? प्रेताला अग्निडाग दिला, लोक घरी आले की 2 घंट्यानं घरातलेच लोक सांगतात पाहुणे काय अर्धा तर जडाला नाही ना. जर लाकडात जळत नसेल टायर घाल, नशीन जळत पेट्रोल डिझेल मार, पण तो शिल्लक राहायला नको. एक सांगू, इथे रडणारे तयारच आहे, फक्त गेले सांगायचा उशीर आहे. उचलणारे तयारच आहे, फक्त उचला सांगायचा उशीर आहे. काडी लावणारे तयारच आहे, फक्त काडी लावा सांगायचा उशीर आहे. माणूस मेल्यानंतर 3.5 तासात 3 चिमट्या राख होते. जीवनात आस्ती विखरायच्या अगोदर आस्था निर्माण करा, क्योंकि आस्था जीवन का आधार होता है. स्मशानाच्या बाहेर वाक्य लिहिलं होतं, मंजिल तो तेरी यही थी, बस जिंदगी गुजर गई आते आते, क्या पाया तूने अपनों से, उन्होंने ही तुझे जला दिया जाते जाते. या मला भागवतानं शिकवलं. राजा प्रकृती रंजनात याज्ञवल्क स्मृतीमध्ये असं वर्णन येतं, राजा हा प्रजेचा उपभोग शून्य स्वामी असतो.
प्रजेचं कल्याण हेच राजाचं कल्याण. जर प्रजेच्या सुखासाठी मला माझ्या बायकोचा त्याग करावा लागला तरी त्याग करतो, त्याला मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामराय म्हणतात. मला एकानं विचारलं की महाराज, भारत पाकिस्तानचा जो प्रश्न आहे तो कधी मिटेल? म्हटलं, जर भारत सरकारला तो प्रश्न मिटवायचा असेल, एकच उपाय आणणं त्याच्यावर, महाराष्ट्राच्या लोकांना भारत पाकिस्तानच्या बाउंड्रीवरती नेऊन बसवणे. ते म्हणले त्याचा फायदा काय होईल? फायदा 15 दिवसात पाकिस्तानचे बांध करून अर्ध पाकिस्तान भारतात. आम्ही महाराष्ट्रीयन लोक आहे, आम्ही सख्या भावाचे बांध करायला मागे पुढे पाहत नाही, तर पाकिस्तान कुठे लागतो आम्हाला? माय बापू, रामायणाने आम्हाला आदर्श राम दिला. मर्यादा पुरुषोत्तम राम आम्हाला भगवान परमात्म्याच्या कृपेनं मर्यादा पुरुषोत्तम राम रामायणाने दिला. महाभारताने आम्हाला तत्वाकरता राजकारण शिकवलं. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याने आमचे माथे ठिकाणावर आणलेत. हे 5 तत्व आहे. जो माणूस म्हणून जन्माला आला त्याच्या जीवनात 5 गोष्टी महत्वाच्या आहे. निरोगी काया, पतिव्रता जाया, सुपुत्र मुलगा, दैवी संपत्ती आणि ईश्वर प्राप्ती. जीवनातलं पहिलं सुख आहे निरोगी काया. शरीर निरोगी पाहिजे, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझे पांडुरंगा. शरीर निरोगी पाहिजे, निरोगी काया. जीवनातलं दुसरं सुख आहे पतिव्रता जाया. जाया म्हणजे बायको, दारा, पत्नी, भार्या, अर्धांगिनी, प्राणेश्वरी, इंग्लिशमध्ये वाईफ. ज्याच्यावर असतं अवलंबून लाईफ तिला म्हणता वाईफ. स्त्रीमुळे घराला घरपण आहे. नसतेस घरी तू जेव्हा, जेव्हा तुटका होतो. घराला घरपण स्त्रीमुळे, म्हणून तुम्हाला ग्रहलक्ष्मी म्हणतात, तुम्हाला भाग्यलक्ष्मी म्हणतात, तुम्हाला वैभवलक्ष्मी म्हणतात. भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीला साम्राज्ञी म्हटलेलं आहे. साम्राज्ञी, घराची साम्राज्ञी हो. म्हणून आपल्या धर्मात सीताराम म्हणतात, राम सीता म्हणत नाही. राधा कृष्ण म्हणतात, कृष्ण राधा म्हणत नाही. लक्ष्मी नारायण म्हणतात, नारायण लक्ष्मी म्हणत नाही. का? राधा शब्द उलटा करा. धारा, जहां प्यार की धारा बहती है उसे राधा कहते हैं. राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं. मन मोठं चंचल आहे. मन मारू तो मरकट मानिनो मधु करो. 10 चंचल, चंचल मन ही कृष्ण प्रमाति बलभद्रडम.